नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण झणझणीत असा मटकीचा रस्सा कसा करायचा तर ते पाहणार आहोत. अतिशय टेस्टी, अप्रतिम चवीचा आणि करायला एकदम सोपा असा मटकीचा रस्सा आपण करणार आहोत. पण त्यापूर्वी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मटकीचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे काही साहित्य. यामध्ये मी घरीच मोड आणून घेतलेली 1/2 किलो मटकी आहे, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि काही कढीपत्त्याची पानेसुद्धा करून घेतलेली आहेत. तर चला पाहूयात रेसिपी. तर सुरुवातीला मी इथे कुकर घेते. तर कुकरमध्ये घालायचं आहे तेल. तेलामध्ये मी घालते थोडेसे जिरे. तर जिरे छान फुललं की आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद. तर हळद घातल्यानंतर इथे मी यामध्ये 250 ग्रॅम म्हणजेच 1/2 किलो मटकी घालते. तर मटकी घातल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे, खूप मीठ नाही घालायचं. याला एकदम मी मिक्स करून घेते आणि अगदी 1 मिनिटासाठी याला वाफ काढून घ्यायची आहे. तर साधारणतः 1 मिनिट फक्त मटकीला वाफ काढलेली आहे. खूपही सॉफ्ट मटकी करायची नाही. तर 1 मिनिट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर मी यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी घालते आणि याच्यावरती पुन्हा मी झाकण ठेवते. म्हणजे 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली मटकी 40 ते 50% छान शिजते. तर झालेले आहेत 4 मिनिट. तर पाहूया. तर मटकी आपली अगदी खूपही नाही शिजलेली, बऱ्यापैकी सॉफ्ट झालेली आहे. तर इथे मी कुकर बाजूला ठेवते. आता मी एका पॅनमध्ये घेते तेल आणि यामध्ये आता मी घालते सुक्या खोबऱ्याचे काप. आपण आता भाजीसाठी वाटण बनवणार आहोत. तर त्यासाठी मी तेलामध्ये घातलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे काप. तर ते याच्यामध्ये छान असे गोल्डन परतून घ्यायचे. तर हे पहा, खूपही याला रंग जास्त येऊ द्यायचा नाही. अगदी गोल्डन ब्राऊन झाले की हे लगेच काढून घ्यायचे. आता याच उरलेल्या तेलामध्ये लसूण आणि आल्याचे तुकडे घालायचे आहेत. तर लसूण आणि आलंसुद्धा गोल्डन ब्राऊन झालं की काढून घ्यायचं. पुन्हा यामध्ये घालायचा आहे उभा चिरून घेतलेला कांदा. कांदासुद्धा मी याच पद्धतीने परतून लगेचच काढून घेणार आहे. यामध्ये घालते मी 1 हिरवी मिरची, कारण आपण भाजीमध्ये लाल तिखट आणि काळा मसाला वापरणार आहोत, म्हणून मी इथे अगदी 1च मिरची घेतलेली आहे. यामध्ये मी घालते उभा चिरून घेतलेला टोमॅटो. तर टोमॅटोसुद्धा आपल्याला हलकासा यामध्ये परतून घ्यायचा आहे. तर सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे. याला मी थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं याचं वाटण बनवणार आहे. लक्षात घ्या, मिश्रण हे पूर्ण थंड झालं पाहिजे. हे पहा, या पद्धतीने मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. यामुळे भाजी खूप टेस्टी बनते. चला आता मटकीचा रस्सा करूयात. यासाठी कढईमध्ये मी घेतलेलं आहे तेल. तेलामध्ये घालते मोहरी. तर मोहरी छान आपली तडतडली की यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे वाटण, जे की आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तर याला अगदी 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं. हे पहा, 1-2 मिनिट झालेले आहेत. तर वाटणाचा असा गोळा बनायला लागलेला आहे. तर आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून ते पाणी या वाटणावरती घालते. तर यामुळे होतं काय की आपल्याला खूपही पाणी घालायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं आहे. पाण्यामुळे मसाले करपत नाहीत, शिवाय त्यांचा रंगसुद्धा छान येतो. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, खूपही पाण्याचा वापर मी नाही केलेला. आता याला छान तेल सुटेपर्यंत परतण्यासाठी मी याला वरती 2 मिनिट झाकण ठेवलेलं होतं. तर 2 मिनिटानंतर पाहू शकता तर या वाटणाला तेल सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे काही मसाले. तर इथे मी थोडंसं लाल तिखट घालते, कलरचं आणि चवीचं दोन्ही. लाल तिखट मी थोडंसं घातलेलं आहे. इथे घालायची आहे थोडीशी हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, धने पावडर घालते मी 1 चमचा. थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण अगोदरच आपण मटकी शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं होतं. तर मिठाचा अंदाज तुम्ही तुमच्याप्रमाणे घ्या. तर हे सर्व मसाले आता आपल्याला फक्त अगदी अर्धा ते 1 मिनिटच याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर मसाले छान मिक्स झालेले आहेत.
तर हे आपलं कुकरमध्ये जे आपण मटकी शिजवून घेतलेली आहे तर ती घालायची आहे. तर हे आपल्याला मटकीचं पाणी जे आहे तर ते थंड नाही घालायचं, शक्यतो हे गरमच घालायचं. यामुळे काय होतं, मटकीच्या रस्स्याला रंग खूप छान येतो आणि मटकीची हा जो रस्सा आहे तर तो भरून येतो, अगदी मिळून यायला सुरुवात होते. तर यामध्ये मी काळं तिखट म्हणजे काळा मसाला घालायचा विसरले होते, तर वरून घालते मी 1 चमचा काळं तिखट किंवा काळा मसाला. आणि आता या मिश्रणाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर हे पहा, एक साधारण 2 ते 3 मिनिटानंतर छान उकळी आलेली आहे. यावरती मी ठेवते झाकण आणि पुन्हा आपण 3 ते 4 मिनिटांनी पाहूया. हे पहा, किती मस्त असा मटकीचा रस्स्याला कलर आलेला आहे, खूप छान तर्री आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये मी अजिबात शेंगदाण्याचा वापर केला नाही किंवा मटकीचा रस्सा दाटसर होण्यासाठी मी बेसन पीठसुद्धा वापरलेलं नाही. तुम्हाला हवं तर वाटणामध्ये तुम्ही थोडेसे शेंगदाणे वापरू शकता, पण मी काहीही न घालता अगदी झणझणीत टेस्टी अप्रतिम चवीचा मटकीचा रस्सा बनवलेला आहे. तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला पाहत राहा. तर स्वस्त खा आणि मस्त राहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.